शिवाय. ओम नमः. हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या अनघाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आलो आहे बाहेर बाळाला घेऊन मार्केटमध्ये. आणि इकडे बायकोला जोडवे वगैरे घ्यायचे होते. म्हणजे अधिक मासामध्ये आहे त्या जोडव्यामध्ये वाढवून जोडवे घालतात. म्हणजे चांदी वाढवली जाते आणि जोडवे घेतलं जातं, असं काहीतरी आहे प्रथा. आणि मग सासूबाईंनी ते बायकोला पैसे दिले होते वाढवण्यासाठी, का तर ते आईकडून असतात असं बोललं जातं. तर मग आलो आहे आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये, आणि हिच्या कानामधली एक काडी आहे ती पण अडकते सतत कपड्यामध्ये. तर ते पण थोडंसं व्यवस्थित पॅक करून घेण्यासाठी आपण इकडे आलो होतो मित्रांनो. तर इकडे आहे चाललाय कार्यक्रम बायकोचा जोडवे वगैरे बघण्याचा. तर मित्रांनो, सध्या सोन्याचा भाव पण खूप वाढलेला आहे, आणि चांदीचाही भाव गगनाला भिडलेला आहे. म्हणजे आपल्याकडे थोडीशी मोड चांदी होती, आणि त्याचे फक्त 1400 रुपये झालेले आहेत, आणि बाकी जे आहेत ते आपल्याला वरून द्यायचे आहेत. आता बघूया. हे जे आहेत ना जोडवे, तर हे एवढे हे नव्हते, म्हणजे काय बोलतात त्याला, प्युअर नव्हते चांदीचे. त्यामध्ये काहीतरी मिक्स होतं, कुठला तरी धातू. ते बोलत होते की हे थोडेसे अनप्युअर आहेत, आणि हे इकडचे ते 100% प्युअर, असं प्युअर चांदी असं बोलत होते. आणि मग माझं हेच होतं की आपण प्युअर चांदीच घेऊया. आणि माझं बाळ इकडे छान झोपलं होतं मित्रांनो, मस्तपैकी. म्हणजे आम्हाला सहकार्य करत होतं, तुम्ही तुमचं काम करा, मी झोपून घेते. आणि मग माझं इकडे चालू होतं शूट. इकडे काय आहे, धीरज भैया जे आहेत सोनार, ते माझे मित्रच आहेत, म्हणजे ओळखीचेच आहेत. आणि परमिशन असते इकडे आपल्याला, म्हणजे शूटिंग वगैरे करण्यासाठी, का तर मॅक्झिमम लोक देत नाहीत परमिशन. तर हा एक काढला होता जोडवा, आणि दुसरी एक साईज आहे, म्हणजे डिझाईन आहे ही दुसरीवाली. तर ही दुसरीवाली थोडीशी व्यवस्थित वाटत होती मलासुद्धा. आणि मग हिला ही आवडली दुसरीवालीच. आणि मग थोडेसे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले, पण मग ठीक आहे बोललो. आणि मग हीच आपण कन्फर्म केली मित्रांनो, आणि घेतली. मग तिकडून आपण आलो आहे आता गल्लीमध्ये, महादेवाचं मंदिर आहे इकडे छानपैकी. तर मंदिराच्या आत आलो आहोत आपण. शिवाय मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. रनू रनू तर मित्रांनो, बाकी काही गोष्टी पण होत्या घ्यायच्या, त्याही घेऊन झालेल्या आहेत बाळासाठी वगैरे. आणि मग आपण आलो आहे घरी आता इकडे. आणि इकडे आल्यानंतर मग आपली कुलस्वामिनी आई अंबाबाई, तिच्या चरणी हे जोडवे ही ठेवत आहे, तिचा कृपा आशीर्वाद भेटावा. आणि तो हे वापर आई, आणि नंतर मग मी हे परिधान करते. ही त्यामागची एक पवित्र भावना इथे आहे हिची. आणि ही देवीला अर्पण केलेले आहेत जोडवे काही वेळापुरते, आणि नंतर मग ती स्वतः परिधान करेल. इकडे नमस्कार वगैरे ती करत आहे. रनू, आंबे 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 खा, जा आंब्याकडे. तिच्यासाठी गम्मा रागी आहे का रागी. तर मित्रांनो, मी शोवरून एक पार्सल आपण मागवलं होतं आपल्या बाळासाठी. वॉटर बॉटल होती स्टीलची. तर ती आली होती, आणि ती अनबॉक्सिंग करत आहे ही. बघूया ती कशी क्वालिटीची आहे, काय आहे. काय पाणी चमच्यानेच पाजवावं लागतं बाळाला. आणि मग कधी कधी ती ठसका वगैरे लागतो, किंवा जास्त पाणी होतं, काहीतरी प्रॉब्लेम होतो मित्रांनो. त्यामुळे मग हे बॉटल आहे, स्टीलची निपल आहे त्या बॉटलला. आणि मस्तपैकी यामध्ये आपण दूधही पाजवू शकतो बाळाला, आणि पाणीही व्यवस्थित पाजू शकतो. तर मग त्या बाटलीसाठी आपण ऑर्डर केलं होतं. आता मस्तपैकी ही बॉटल आलेली आहे, आणि छान कंडिशनमध्ये आहे. आम्हाला घरच्यांना सगळ्यांना ही बॉटल आवडलीसुद्धा. खूप छान आहे. आता ह्याच बॉटलीमधून आपलं बाळ दूध वगैरे पिईल, किंवा पाणीसुद्धा पिईल मित्रांनो. तर खूप छान बॉटल आहे, क्वालिटीही छान आहे. तर आजचा हा एक छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.